अध्याय 147 सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी वदले राजा, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर परमसुंदर अतिउत्तम सिद्धेश्वर तीर्थास जावे। त्या तीर्थात स्नान करून श्री शंकराची पूजा करणारा सर्व पापरहित होऊन अश्वमेध यज्ञ करणाऱ्याची गती प्राप्त करतो। त्या तीर्थात स्नान करून पितृगणांच्या वृद्धिप्रित्यर्थ प्रयत्नपूर्वक श्राद्ध करतो, त्याने सर्व कार्य संपादित केले। हे नृपश्रेष्ठ, त्या तीर्थात मृत पावणाऱ्या जीवांना पुन्हा कधीही गर्भवास नसतो। गर्भवास केवळ दुःखासाठी असतो, सुखासाठी नसतो। त्या तीर्थातील जलात स्नान करणाऱ्याला पुनर्जन्म हा नसतो। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 147वा अध्याय पूर्ण झाला। ओम नमो नर्मदाये। अध्याय 148वा मंगळेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले राजा, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापविनाशक कल्याणकारी अंगारक तीर्थास जावे। अंगारक चतुर्थीला दृढ निश्चयाने संकल्प करून स्नान केल्यावर, सूर्य अस्तास गेल्यावर संध्या उपासनेत तत्पर होऊन वेदीची रचना करावी। भूमीवर रक्तचंदनाने शोभित मंगळ देवांची स्थापना करावी। गंध, माला व भूषण आदीने भक्तिपूर्वक त्यांचे पूजन करावे। मंगळदेवाला नमस्कार असो असं म्हणून पूजा करावी। कुज, भूमिपुत्र, रक्तांग, सुंदर वस्त्र धारण केलेला, श्री शंकराच्या क्रोधामुळे उत्पन्न झालेला, स्वेदापासून प्रगट, विशाल बाहू, सर्व इच्छा प्रदाता या नावांनी पूर्व आदी दलात विधीपूर्वक शास्त्र नियमानुसार मंगळदेवाचे पूजन करून विधीपूर्वक अर्घ्य अर्पण करावे। महाबलशाली भूमिपुत्र, महातेजस्वी मंगळदेव रक्तांग, आपणास नमस्कार असो। श्री शिव स्वेदोत्पन्न, आपणास माझा नमस्कार असो। त्यानंतर जलयुक्त कमंडलू व उत्तम तांदूळाने पूर्ण पात्र सुवर्ण व वस्त्रासहित लाडवावर स्थापित करून मंगळदेव माझ्यावर प्रसन्न व्हावेत असे म्हणून ब्राह्मणाला अर्पण करावे। रक्तचंदन मिश्रित जल विधीपूर्वक अर्घ्य देऊन गोलाकार पवित्र ताम्रपात्रात रक्त, पुष्प व तीळ मिश्रित तांदूळ भरून ते पात्र डोक्यावर ठेवून जमिनीवर गुडघे ठेवून बसावे। महाभाग, त्यानंतर रक्तचंदन युक्त जलाने अर्घ्य द्यावे। मग मौन पाळून खारट, आंबट, तीळरहित, स्निग्ध, मऊ, मधुर भोजन आत्मकल्याण इच्छिणाऱ्या समर्थ पुरुषास द्यावे। राजा, या प्रकारे 3 वेळा अंगारक चतुर्थीचे व्रत पूर्ण झाल्यावर 4थ्या वेळा अंगारक चतुर्थीला यथाशक्ती सुंदर रूपवान सुवर्णमय देवाची रचना करून गुळ मिश्रित जलाने युक्त ताम्रपात्रात तो देव ईशान्य दिशेस स्थापित करावा व गुळावर स्थापित मंगळदेवाचे गंध, पुष्प आदीने पूजन करावे। आग्नेय दिशेस जलपूर्ण कमंडलू स्थापित करावा। त्यानंतर निवृत्तीला लाल तांदूळाने युक्त कमंडलू ठेवावा। बुद्धिमान मनुष्याने वायव्य दिशेस सूत्राने लपटलेल्या गळ्याचा चंदन व मळांनी शोभित लाडवांनी भरलेला 4था कमंडलू ठेवावा। युधिष्ठिर शंख व तुतारी आदी वाद्यांच्या निनादात जय आदी मंगल शब्दासह लाल वस्त्र धारण केलेले, लाल पुष्पमाला व रक्तचंदन लावलेले, वेदीच्या मध्यभागात मोठ्या आसनावर स्थित रूपवान, सौभाग्य संपन्न, शांत व जीवांच्या कल्याणात रत, वेदविद्या प्रारंगत, सर्व शास्त्रात चतुर्योग्य ब्राह्मणाचे पूजन करून न्यायपूर्वक स्वस्ती वाचन करावे। त्यानंतर लाल रंगाच्या बैलासह लाल रंगाची गाय देऊन सांगावे, देवपूजित भूमिपुत्र मंगळदेव प्रसन्न व्हावेत। पत्नी व पुत्रासह माता पिता बंधूसह ब्राह्मणाला दक्षिणा घालून क्षमा प्रार्थना करून मंगळदेवाचे विसर्जन करावे। त्या तीर्थात विशेषतः हे करणाऱ्याचे पुण्यफल मी तुम्हाला सांगतो। हे राजा, त्या तीर्थाच्या प्रभावाने तो 7 जन्मापर्यंत रूपवान व सौभाग्यशाली होतो। याबाबत अन्य विचारणा नको। इच्छेनुसार वा अनिच्छेने त्या तीर्थात मृत्यू पावलेला मनुष्य देव गंधर्वाने पूजित होऊन मंगळ लोकात जातो। तिथे न्यायानुसार उत्तम दिव्य भोग उपभोगून यहलोकात परतून धर्मशील राजा होतो। तो रूपवान, सौभाग्यशाली,
सर्व रोगरहित व सर्व लोकात सन्मानित होऊन शतवर्षापेक्षा अधिक जगतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मंगळेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 148वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.